नमस्कार, मी समृद्धी जाधव. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. सध्या पुणे, पिंपरी चिंचवड सह 29 महानगरपालिकांचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला पाहायला मिळतोय. प्रत्येक पक्षाचे राष्ट्रीय नेते, प्रदेशाध्यक्ष, इतर सगळेच पक्षश्रेष्ठी ठिकठिकाणी जाऊन प्रचार करताना, सभा, रॅल्या, रोड शो जे काही करता येईल ते सगळं करताना पाहायला मिळतात. मात्र पुणे आणि पिंपरी चिंचवड मधलं राजकारण हे प्रचंड तापलेलं दिसतंय. प्रचार फेऱ्या, प्रचारांच्या सभा जे जे काही होतंय तिथे मोठ्या प्रमाणात महायुतीमध्ये एकत्र असलेले पक्ष एकमेकांच्या विरोधात ठाण मांडून उभे असलेले पाहायला मिळतात. यामध्ये सुद्धा दोन दादांमध्ये चांगलीच जुंपलेली पाहायला मिळते. यातले पहिले दादा आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार, तर दुसरे दादा आहेत आमदार महेश लांडगे. या दोघांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून, जवळपास आठवडाभरापासून तू मेमे सुरू असलेलं पाहायला मिळतंय. हे इथपर्यंत जाऊन पोहोचलं की महेश लांडगेंनी चक्क अजित पवारांचा एकेरी उल्लेख सुद्धा केला. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये मुळात हे सुरू कुठून झालं आणि आता नेमकं या दोन दादांमध्ये सुरू असलेला वाद कुठपर्यंत आलाय, काय काय टीका त्यांनी एकमेकांवरती केल्यात आणि महेश लांडगेंचं अजित पवारांना हे सगळं बोलणं, अजित पवारांचा आधीचा रेकॉर्ड बघता त्यांना कुठेतरी महागात पडेल का किंवा जड जाईल का, या सगळ्याच विषयावरती आजच्या आपण लाईव्ह मध्ये बोलणार आहोत. माझ्याबरोबर या लाईव्ह मध्ये माझा सहकारी राजरत्न सुद्धा आहे. या सगळ्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा अजित पवार महेश लांडगेंविषयी काय बोलले होते हे आपण पाहूया. मी ज्यांना ताकद दिली ती मला सोडून दिली, ती भली ताकदवान आहेत पण गिरी सोडून. त्यांच्या मुलांच्यावर काय आरोप होते हो? कशा पद्धतीनं तुम्ही दादागिरी करता, तुम्ही दहशत निर्माण करता, गुंडगिरी करता. ज्या गावच्या बोरी असतात त्याच गावच्या बाबळी असतात हे विसरू नका. आणि मी देखील आरेला कार्य करणार आहे. मी एकतर कोणाच्या नादी लागत नाही, पण कोण माझ्या नादी लागला तर मी त्याला सोडत नाही. त्यामुळं मतदार बंधू भगिनींनो, माझी हात जोडून विनंती आहे, मी कुठंही यशाने हुरळून जाणारा आणि पराभवावरून खचून जाणारा कार्यकर्ता नाहीये. मला तसली सवय पण नाही. माझं एवढंच म्हणणं आहे, महाराष्ट्रामध्ये आपला पुणे जिल्हा, आपलं पुणे पिंपरी चिंचवड नंबर 1 ला राहिलं पाहिजे आणि त्याच्यातून आपल्या ह्या परिसराचा विकास झाला पाहिजे. आणि ह्या शहरातील जो भ्रष्टाचार गेले काही वर्ष चाललेला आहे, त्या भ्रष्टाचाराचा आका तो आपल्याला संपवायचा आहे. त्या आकाला आपल्याला त्याची जागा दाखवायची. ते काम करण्याच्या करता आपण सगळ्यांनी आम्हाला साथ द्या, हीच आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो. अजित पवारांनी पिंपरी चिंचवड मधली गुंडगिरी, त्याचबरोबर टेंडर प्रक्रियेमध्ये होत असलेला भ्रष्टाचार वगैरे हे सगळं आपण मोडून काढू अशा पद्धतीचा एक इशारा दिला होता. कुणाचंही नाव घेतलं नव्हतं विशेष म्हणजे. मात्र कुणाचंही नाव जरी अजित पवारांनी घेतलं नव्हतं तरी सुद्धा अजित पवार जे काही बोलले ते महेश लांडगेंना थेट लागलेलं होतं. त्यामुळे महेश लांडगे अगदी दुसऱ्याच दिवशी या सगळ्यावरती प्रतिक्रिया देताना खूप आक्रमक झालेले पाहायला मिळालेले. आम्ही काय हातात बांगड्या भरलेल्या नाहीयेत वगैरे, काय वाकडं करताय ते करा, बघूच यात वगैरे, अशा पद्धतीच्या अनेक आक्रमक प्रतिक्रिया त्यांनी सुद्धा दिलेल्या होत्या. त्यामुळे अजित पवारांच्या या पहिल्या वक्तव्याच्या नंतर महेश लांडगे नेमकं काय म्हणाले ते सुद्धा थोडक्यात पाहूया. तुम्हाला माहिती आहे मी कुणाच्या वाकड्यात जात नाही, माझ्या वाकड्यात कोण गेलं तर मी त्याला सोडत नाही. अरे बघू तरी तुझ्यात किती ताकद आहे. गेलो आम्ही वाकड्यात, आता बघू काय करायचे ते बघू ना. एवढेच तुला बघायचं जे आम्हाला तर बघ, आता बघू आम्ही सुद्धा. आम्ही पण काय असं नुरा खुस्ती घालणारे लोक नाही. अरे आम्हाला घरातून जेव्हा जन्म होतो तेव्हा पहिला लंगूट बांधला जातोय. तो आम्हाला लाडाची भाषा करायची नाही. आम्ही नम्र आहोत, नम्र राहणार. पण जर आम्हाला जर अशी भाषा कोणी करणार असेल, बरं एक असं वाक्य दाखवा, बरं असं एक वाक्य दाखवा की महेश लांडगे म्हणला तुझ्याकडे बघून घेतो. असं एक वाक्य दाखवा खाडेसर म्हणले मी तुझ्याकडे बघून घेतो. असं एक वाक्य दाखवा उमताई म्हणल्यात तू बघतो तुझ्याकडं. अरे आम्ही नम्र आहोत, बळच काढतात. तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्राला माहिती, मी जर कुणाचं ठरवलं तर त्याचा कार्यक्रमच करतो. अरे तू कार्यक्रम करतो तर आम्ही काय बांगड्या घातलं? अरे आमचे या रणरागिणी तुझा कार्यक्रम करतील. या आमच्या लाडक्या बहिणी आहेत. लाडक्या बहिणींच्या नावावर मतदान मागताना या लाडक्या बहिणी आमच्या देवा भाऊच्या आहेत, आमच्या सगळ्यांच्या लाडक्या बहिणी आहेत. आमच्या लाडक्या बहिणी आहेत या.
अरे हेच कार्यक्रम करतील तुझ्या, तू बाकीच्या कार्यक्रमाच्या नादी नको लागू आमच्या. पिंपरी चिंचवडच्या राजकारणामधले हे दोन्ही महत्वाचे आणि मोठे नेते एक असे नेते आहेत ज्यांनी पिंपरी चिंचवडचा चेहरा मोहरा बदलून टाकला, पिंपरी चिंचवडला स्मार्ट सिटी करून दाखवलं आणि हेच पिंपरी चिंचवड सध्या देशाचं आकर्षण केंद्र बनलेलं पाहायला मिळतं. ते राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांच्यामुळे विशेषतः. तर दुसरीकडे महेश लांडगे जे सुरुवातीला राष्ट्रवादीच्याच गोटातून तयार झालेले हाडाचे कार्यकर्ते, तिथून पुढे राष्ट्रवादीच्याच विरोधात बंडखोरी, अपक्ष निवडून येणं आणि त्यानंतर भाजपात प्रवेश, आता सध्या हिंदुत्ववादी चेहरा म्हणून, गोरक्षक म्हणून किंवा अगदी कट्टरपंथी असलेलं एखादं हिंदुत्ववादी व्यक्तिमत्व अशा पद्धतीने ते कुठेतरी नावरूपाला येताना पाहायला मिळतात. मोठा फॅन बेस त्यांच्याकडे सुद्धा आहे. जसं अजित पवारांना मानणारा एक वर्ग आहे, तशाच पद्धतीने महेश लांडगेंना मानणारा सुद्धा एक वर्ग आहे. मात्र या दोन्ही नेत्यांमध्ये जे काही सुरू आहे त्यामुळे मतदार सुद्धा संभ्रमात पडलेले आहेत. महायुतीत सत्तेत असताना सुद्धा पिंपरी चिंचवडमध्ये इतक्या खालच्या लेवलला जाऊन एकमेकांवरती टीका टिप्पण्या का केल्या जातात असा प्रश्न सगळ्याच मतदारांकडून विचारला जातोय. आणि जर नेतेच हे अशा पद्धतीने भान ठेवत नसतील बोलण्याचं, तर मतदारांनी हे सगळं भान का ठेवायचं हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय. अर्थात या सगळ्याच्या नंतर जेव्हा अजित पवार बोललेले होते त्यांनी कुणाचं नाव घेतलं नाही, मात्र महेश लांडगे जे काही बोलले ते सगळ्यांनाच आश्चर्यचकित करणारं होतं. कारण महेश लांडगेंनी थेट उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांचा एकेरी उल्लेख करण्याची हिंमत दाखवलेली होती. राजरत्न, काय सांगशील, आतापर्यंत ज्याने कुणे अजितदादांना अशा पद्धतीने आव्हान दिलंय, इशारा दिलाय किंवा अजित पवारांना थेट नडण्याचा प्रयत्न केलाय, अनेकांना अजितदादांनी ते काय आहेत आणि त्यांना अजितदादा का म्हटलं जातं, किंवा आपण म्हणजे बरेचदा त्यांचे पदाधिकारी म्हणतात की अजितदादा हे महाराष्ट्राचे दादा आहेत, तर त्यांना महाराष्ट्राचा दादा नेमकं का म्हटलं जातं हे त्यांनी अनेकदा दाखवून दिलंय. या प्रकरणात सुद्धा तसंच होईल असं वाटतं? समृद्धी, जर पाहिलं तर अजित पवार यांचा जर इतिहास पाहिला तर तुला 2019 ची जी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक झालेली होती, विशेषतः पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघासाठी जी निवडणूक झालेली होती, त्यावेळी शिवसेनेकडून विजय बापू शिवतारे हे निवडणुकीच्या रिंगणात होते आणि त्यांच्या विरोधात काँग्रेस पक्षाकडून संजय जगताप हे निवडणुकीच्या रिंगणात होते. प्रचारादरम्यान विजय बापू शिवतारे यांनी शरद पवार यांच्याविषयी एक वक्तव्य केलेलं होतं आणि ते वक्तव्य कुठेतरी अजित पवार यांना लागलेलं होतं. त्यावेळी अजित पवार यांनी जर पाहिलं तर 21 एप्रिल 2019 मध्ये एक जाहीर सभा बारामतीमध्ये घेतलेली होती आणि या सभेमध्ये थेटपणे त्यांनी विजय बापू शिवतारे यांना आव्हान दिलेलं होतं, तुझा आवाका किती, तू बोलतो किती, यावेळी तू विधानसभेला निवडून येऊनच दाखव, तू निवडून येतोच कसा असं बघतो, असं थेटपणे आव्हान त्यांनी विजय बापू शिवतारे यांना दिलेलं होतं. आणि त्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार होते संजय जगताप यांच्या मागे मोठी ताकद लावली आणि या निवडणुकीमध्ये विजय बापू शिवतारे यांचा पराभव झालेला होता. यानंतर जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये सातत्याने अजित पवार एक वक्तव्य करत होते की मी कधी कोणाच्या नादी लागत नाही आणि जर मी कोणाच्या नादी लागलो तर त्याचा करेक्ट कार्यक्रम करतो, हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. आणि हाच धागा पकडत पिंपरी चिंचवडमध्ये बोलताना अजित पवार यांनी वक्तव्य केलं होतं की मी कोणाच्या नादी लागत नाही आणि जर माझ्या नादी लागलं तर त्याचा करेक्ट कार्यक्रम करतो, हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. आणि या बाबतीमध्ये हा रेफरन्स होता जे भोसरीचे जे आमदार आहेत महेश लांडगे यांच्या विरोधात हा रेफरन्स होता. कारण जर पाहिलं तर सातत्याने, आणि दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे हे जे महेश लांडगे आहेत ते पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत. हे अपक्ष म्हणून भोसरी विधानसभा मतदारसंघामधून निवडून सुद्धा आलेले होते ज्यावेळेस 2014 ची निवडणूक झालेली होती विधानसभेची. त्यानंतर पुढे जर पाहिलं, आणि दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे 2009 मध्ये चिंचवड विधानसभा मतदारसंघातून लक्ष्मण जगताप, जे की अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जायचे, ते लक्ष्मण जगताप चिंचवड विधानसभा मतदारसंघामधून निवडून आलेले होते. त्यानंतर त्यांनी 2014 ची लोकसभा निवडणूक शेतकरी कामगार पक्षाच्या पाठिंब्यावरती निवडणूक लढवलेली होती. आणि त्यानंतर जर पाहिलं तर विधानसभा निवडणूक तर त्यांनी भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवली. आणि त्यानंतर जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये कुठेतरी भारतीय जनता पक्षाचं सरकार राज्यामध्ये सत्तेत आलं, केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार जे सत्तेत आलं, आणि त्यानंतर लक्ष्मण जगताप हे जर पाहिलं तर ते भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केलेला होता. आणि त्याच ताकदीला ज्यावेळी अपक्ष म्हणून हे महेश लांडगे ज्यावेळेस निवडून आले त्यांनी भारतीय जनता पक्षाकडे ओढला. आणि ज्यावेळेस 2017 ची निवडणूक झाली, त्या निवडणुकीमध्ये दोन अजितदादांचे महत्वाचे शिल्लेदार समजले जाणारे लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांना भारतीय जनता पक्षाने आपल्याकडे ओढलेलं होतं. आणि त्यानंतर ती निवडणूक कुठेतरी अजित पवार यांना प्रचंड जड गेलेली होती. आणि त्याच निवडणुकीत
2017ची जी निवडणूक झालेली होती पिंपरी चिंचवड महापालिकेची, त्या निवडणुकीमध्ये ज्या अजित पवारांचं कार्यक्षेत्र म्हणून पिंपरी चिंचवड महापालिका ओळखली जाते, त्या महापालिकेमध्ये अजित पवार यांचा पराभव झालेला होता आणि तो पराभव कुठेतरी अजित पवार यांच्या प्रचंड जिव्हारी लागलेला होता. आणि त्याच अनुषंगाने आजच्या ज्या महापालिकेच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीमध्ये विशेषतः पिंपरी चिंचवडकडे अजित पवारांनी विशेष लक्ष दिल्याचं पाहायला मिळते. आणि त्याच अनुषंगाने कुठेतरी ज्या ठेवी होत्या कुठेतरी पिंपरी चिंचवड महापालिका कर्जामध्ये बुडवली, अशा पद्धतीचा रोखठोकपणे सवाल जो आहे कुठेतरी अजित पवार यांनी थेटपणे शंकर जगताप असतील आणि त्याचबरोबर शंकर जगताप जे की आता चिंचवडचे आमदार आहेत त्यांच्यावरती आणि त्याचबरोबर महेश लांडगे यांच्यावरती सवाल उपस्थित केलेला होता. आणि त्याच अनुषंगाने जर पाहिलं तर अजित पवार यांनी रेफरन्स दिला. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे मी कोणाच्या नादी जात नाही, कोणाच्या वाकड्यात जात नाही आणि जर कोणाच्या वाकड्यात गेलो तर त्याचा मी करेक्ट कार्यक्रम करतो. हाच रेफरन्स पकडून महेश लांडगे यांनी थेटपणे अजित पवार यांच्यावरती हल्लाबोल केला. आता तुमच्या वाकड्यात गेलोय मी, काय करायचं ते करा, असा थेटपणे एकेरी भाषेमध्ये अजित पवार यांचा उल्लेख करत थेटपणे अजित पवार यांना प्रति आव्हान कुठेतरी महेश लांडगे यांनी दिल्याचं एकंदरीत समृद्धी पाहायला मिळते. आणि त्यामुळे पिंपरी चिंचवडची निवडणूक ही प्रचंड चर्चेत आहे. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे अजित पवार विरुद्ध महेश लांडगे हे जे युद्ध सुरू झालेलं आहे त्या युद्धामुळे पिंपरी चिंचवडची महापालिका निवडणूक प्रचंड चर्चेत आहे. आणि आता माझ्या काकांवरती हल्ला होतोय म्हटल्याच्या नंतर त्यांच्या मदतीला धावून आले ते रोहित पवार. रोहित पवार यांनी थेटपणे KGF जो मूवी आहे त्या मूवीचा रेफरन्स दिला आणि त्यामध्ये गरुडा नावाचं जे पात्र आहे त्या गरुडा नावाच्या पात्राला ज्या पद्धतीनं रॉकी भाई ज्या पद्धतीने उत्तर देतात त्याच पद्धतीचं उत्तर कुठेतरी आता आमदार रोहित पवार यांनी केलेलं आहे. ते म्हणालेले आहेत की रॉकी भाई जे आहेत ते अजित पवार आहेत आणि अजित पवार आणि पिंपरी चिंचवड मध्ये 2 गरुड आहेत, एक गरुड दाढीवाला आणि एक गरुड बिनदाढीचा. बिनदाढीचा गरुड म्हणजे कुठेतरी आमदार शंकर जगताप जे आहेत चिंचवडचे त्यांच्यावरती हल्लाबोल केला आणि दाढीवाला गरुड म्हणजे कुठेतरी महेश लांडगे यांच्यावरती हल्लाबोल केला. आणि ह्या दोघांची मक्तेदारी आपल्याला पिंपरी चिंचवड मधून संपवायची आहे, कारण हे दोघे पिंपरी चिंचवड महापालिकेला स्वतःची मक्तेदारी समजतात आणि यांची मक्तेदारी अर्थात रॉकी भाई म्हणून जे ओळखले जाणारे आहेत ते अजित पवार संपवतील असं थेटपणे कुठेतरी अजित पवार यांचे मागे कुठेतरी रोहित पवार उभे राहिल्याचं पाहायला मिळालेलं होतं समृद्धी. नक्कीच राजरत्न, जसं तू म्हटलास की अजित पवारांच्या अगदी जवळचे दोन्ही शिलेदार हे अजित पवारांना सोडून गेले, त्यामुळे कुठेतरी 2017 मध्ये भाजपची सत्ता येण्यासाठी मदत झालेली होती पिंपरी चिंचवडमध्ये. अन्यथा आपण जर बघितलं 20-25 वर्ष एकहाती राष्ट्रवादीची सत्ता त्या ठिकाणी राहिलेली होती. मुळात या सगळ्यामध्ये महत्वाचं एक असं की जेव्हा या सगळ्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीसाठी त्या आधीच्या टर्मला सुद्धा महेश लांडगे हे इच्छुक होते, मात्र ते इच्छुक असताना सुद्धा त्यांनाच पक्षानं असं सांगितलेलं होतं की तू आता निवडणूक लढवू नकोस, आम्ही तुला स्टँडिंग कमिटीचं चेअरमन करतो म्हणून स्थायी समिती अध्यक्षपद देतो असं सांगितलं होतं. त्यानुसार शब्द दिल्याप्रमाणे अजित पवारांनी त्यांना स्थायी समितीचं अध्यक्षपद दिलं सुद्धा. आणि हे सगळं अध्यक्षपद मिळाल्याच्या नंतर मात्र त्यांनी बंडखोरी केली आणि पुढच्या टर्मला ते अपक्ष उभे राहिले. आणि अपक्ष कोणाविरोधात उभे राहिले तर राष्ट्रवादी काँग्रेसच्याच उमेदवाराच्या विरोधात ते अपक्ष उभे राहिले. विलास लांडे ज्यावेळेस उमेदवार होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्यांच्या विरोधात ते उभे राहिले होते. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर मग जेव्हा स्वतः महेश लांडगे निवडून आले त्यानंतर कुठेतरी महेश लांडगेंचा हा कॉन्फिडन्स वाढलेला होता की ज्या पक्षामध्ये आपण आलो, ज्या पक्षाने आपल्याला मोठं केलं, आपण त्या पक्षापेक्षाही मोठे झालोय की काय, किंवा मग आपण अपक्ष निवडून येऊ शकतो, तर आपली स्वतःची ताकद खूप मोठी आहे असं त्यांना वाटलेलं होतं. आणि तेव्हापासूनच कुठेतरी मला वाटतं की ह्या कुरघोड्या ज्या आहेत त्या अजित पवार विरुद्ध महेश लांडगे अशा सुरू असलेल्या पाहायला मिळालेल्या होत्या. अगदी थेटपणे नाव घेऊन इतकी तीव्र स्वरूपाची टीका कधी झाली नव्हती जी आत्ताच्या या निवडणुकांमध्ये पाहायला मिळते. कारण दोन्ही पक्षांसाठी ही निवडणूक प्रचंड महत्वाची आहे, ही महानगरपालिका प्रचंड महत्वाची आहे. आत्ताही जर प्रचार आपण पाहिला तर प्रचारामध्ये कुठेतरी अजित पवार हे त्यांनी गेल्या 20-25 वर्षांमध्ये केलेल्या कामांची अख्खी यादीच वाचून दाखवताना पाहायला मिळतात. दुसरीकडे महेश लांडगे किंवा शंकर जगताप जसं तू म्हटलास त्या पद्धतीने या दोघांनी सुद्धा टेंडर प्रक्रियांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे. इव्हन कुत्र्यांच्या नसबंदीचा विषय सुद्धा त्यांनी काढला होता. तो मुद्दा सोशल मीडियावरती पण प्रचंड चर्चेला गेला होता की कुत्र्यांची नसबंदी करण्यात आली, त्यामध्ये सुद्धा पैसा खाल्ला गेला. अनेक असे प्रकल्प आहेत ज्या प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार हा गेल्या 8-9 वर्षांमध्ये झाला. म्हणजे कधी तर भाजपची सत्ता आल्याच्या नंतर झाला. त्यामुळे याच आमदारांनी मिळून हे सगळं केलं किंवा त्यांचं या सगळ्याला पाठबळ आहे अशा आशयाचे विधानं जी आहेत ती अजित पवार करताना पाहायला मिळतात. त्यामुळे अजित पवार थेट या दोघांना
भ्रष्टाचाराविरुद्ध बोलत असल्यामुळे, त्यांनी जे काही केलंय त्यामुळे किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून, आणि मुळातच पिंपरी चिंचवडचं राजकारण जर सांगायला गेलं तर प्रचंड लागेबंदे किंवा भावकीचं राजकारण आपण ज्याला म्हणतो, जसं ग्रामपंचायतीचं राजकारण असतं, गावातले लोक असतात आणि भावकी असते, तशा पद्धतीने पिंपरी चिंचवडचं राजकारण हे भावकीवरती खूप मोठ्या प्रमाणात आहे. प्रत्येक जण कुणा ना कुणाचे तरी नातेवाईक लागतात, काहीतरी कनेक्शन असतं, आणि मग आपल्या नातेवाईकाला कशा पद्धतीने टेंडर मिळवून द्यायचं किंवा त्या टेंडर प्रक्रियेमध्ये दुसऱ्या कुणाला येऊ द्यायचं नाही वगैरे, अशा पद्धतीने बरंच काही पिंपरी चिंचवडमध्ये चालतं. आणि हे सगळं कुठेतरी या दोन्ही आमदारांच्या वरद हस्तामुळे चालतंय, अशा पद्धतीचे आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा असलेल्या अजित पवारांनी केलेले होते. आणि त्यामुळे मग अजित पवारांना शह कसा द्यायचा, तर अशा पद्धतीने द्यायचा, म्हणून मग एकेरी उल्लेख करून अजित पवारांविरोधात बोललं गेलं होतं. पण जसं तू म्हंटलास, अगदी विजय बापू शिवतारे असतील किंवा असे अनेक जण आहेत, अनेक असे नेते होऊन गेलेले आहेत, पदाधिकारी होऊन गेलेत, ज्यांना ज्यांना अजित पवारांनी चॅलेंज दिलंय, ते चॅलेंज ते घेतात पण आणि ते करूनही दाखवतात. हे यासाठी ते खूप फेमस आहेत असं आपण म्हणू शकतो. समृद्धी, एक मी छोटासा रेफरन्स तुला सांगतो. काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवडमध्ये विकास कामांचं भूमिपूजन होतं आणि त्यावेळी जेव्हा मंचावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, उपमुख्यमंत्री अजित पवार होते आणि भोसरीचे आमदार लोकप्रतिनिधी म्हणून महेश लांडगे सुद्धा उपस्थित होते. महेश लांडगेंचं भाषण झालं. महेश लांडगेंनी भाषणामध्ये एक असा उल्लेख केला होता की ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर पिंपरी चिंचवडचा विकास मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे, त्यानंतरच पिंपरी चिंचवडचा विकास मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे, असं कुठेतरी वक्तव्य महेश लांडगे यांनी केलेलं होतं. आणि त्यानंतर हे वक्तव्य कुठंतरी अजित पवार यांना लागलेलं होतं आणि त्याच तीच जी भूमिपूजनाचा कार्यक्रम होता त्याच कार्यक्रमामध्ये कुठेतरी अजित पवार यांनी थेटपणे महेश लांडगे यांना खडे बोल सुनावलेले होते. ते म्हणालेले होते की ज्यांनी विकास कामं केली ऍटलिस्ट त्यांना तरी श्रेय द्या, पिंपरी चिंचवडचा विकास मी केलेला आहे, असं कुठेतरी वक्तव्य अजित पवार यांनी त्या जाहीर कार्यक्रमामध्ये केलेलं होतं आणि थेटपणे महेश लांडगे यांना सुनावलेलं होतं. तेव्हापासूनच कुठेतरी दोघांमध्ये कटशहाचं जे राजकारण आहे तेव्हापासूनच कुठेतरी रंगल्याचं पाहायला मिळालं होतं आणि थेटपणे आता पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीमध्ये ते प्रकर्षानं पुढे येताना जाणवतं. नक्कीच आपण असं म्हणू शकतो, जसं मी आधी म्हटलं की खूप दिवसांपासून हे दगदगत होतं, पण आमने सामने येऊन इतकं बोलणं कधी झालेलं नव्हतं, जे आत्ताच्या या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये होताना पाहायला मिळतंय. कारण जसं मी आधी म्हटलं की ही महानगरपालिका प्रचंड महत्वाची आहे. अजित पवार कायम असं म्हणतात की मी जरी बारामतीत जन्मलो असलो तरी सुद्धा माझी कर्मभूमी ही पिंपरी चिंचवड आहे. पिंपरी चिंचवड हे अजितदादांसाठी फार जिव्हाळ्याचा विषय, फार म्हणजे अगदी पुणे नाहीये तितकं पिंपरी चिंचवड जिव्हाळ्याचं आहे असं आपण म्हणू शकतो. आणि अजित पवारांनी, राष्ट्रवादी काँग्रेसने पिंपरी चिंचवडमध्ये प्रचंड विकास केला, या बाबतीत काहीच दुमत नाहीये. तिथल्या प्रत्येक नागरिकाला ही गोष्ट माहितीये किंवा तिथेच असणाऱ्या त्यांच्याच इतर राजकीय पक्षांच्या सगळ्या सहकाऱ्यांना सुद्धा ही गोष्ट मान्य करावी लागेल की राष्ट्रवादीने प्रचंड विकास पिंपरी चिंचवडचा करून दाखवला. त्यामुळे विकासावरती बोट ठेवून आपण अजित पवारांना बोलू शकत नाही, हे कुठेतरी भाजपच्या नेत्यांना माहितीये, कारण त्यांनी विकास केलाय. तिथे आपण त्यांना डॉज करू शकत नाही. म्हणून मग त्यांना डॉज कसं करायचं, तर अशा पद्धतीने त्यांच्या कुठेतरी इतर मुद्द्यांना हात घालणं, मग त्यांच्या मुलाचं प्रकरण काढणं, मुंडवा जमीन व्यवहार प्रकरण असेल किंवा मग तुमचं 70,000 कोटींचा घोटाळा निघणार होता म्हणून तुम्ही भाजपात गेलात, देवाभाऊंनी एकदा सांगितलं की तुम्ही लगेच भाजपामध्ये आलात वगैरे, आणि आता तुम्ही जेव्हा तुमच्या स्वतःच्या काकांचे होऊ शकत नाही तर तुम्ही भाजपचे काय होणार, भाजपवर काय बोलणार, इतक्या थेट पद्धतीने महेश लांडगे हे वैयक्तिक कुठेतरी आता टीका टिप्पण्या करताना किंवा अजित पवार सोडून त्यांचा मुलगा किंवा इतर पक्ष किंवा त्यांचे घरगुती संबंध जसे बिघडले नंतरच्या काळामध्ये, राष्ट्रवादी फुटल्याच्या नंतर, या सगळ्यावरती बोलून कुठेतरी ह्या निवडणुकीमध्ये विकासाचे मुद्दे सापडत नाहीत तर मग अशा पद्धतीने काहीतरी काढायचं, पण टीकेला टीकेने उत्तर द्यायचं आणि जास्त तीव्र पद्धतीने, जास्त आक्रमक पद्धतीने उत्तर द्यायचं, असं एकंदरीत राजकारण सुरू असलेलं पाहायला मिळतंय. मात्र राजरत्न, तुला असं वाटतं का की खरंच मुळात दोन्ही म्हणजे अगदी पुणे असेल, पुणे हे थोडंसं भाजपच्या अगदी पसंतीचं शहर म्हणावं लागेल, कारण पुण्याची एकंदरीत विचारसरणी वगैरे जर आपण पाहिली तर सुरुवातीला काँग्रेस आणि त्याच्यानंतर आता भाजपचं मोठं वारं पुण्यामध्ये आहे. मात्र पिंपरी चिंचवड हे कायम राष्ट्रवादीचा, म्हणजे अगदी तिथले जसे ज्येष्ठ पत्रकार म्हणतात की पिंपरी चिंचवडचा मूळ स्वभाव हा राष्ट्रवादीचा आहे. म्हणजे पिंपरी चिंचवडची विचारसरणी, तिथली लोक, तिथलं जे काही हे थोडंसं राष्ट्रवादीच्या पारड्यात पडणारं आहे. मग असं असताना भाजपची सत्ता येणं आणि आता ही सत्ता टिकवून ठेवण्यासाठी भाजप तिथे सामदाम दंडभेद वापरताना पाहायला मिळतंय का? ज्या अजित पवारांबरोबर ते राज्यामध्ये सत्तेत बसलेत, राज्यातली सत्ता अजित पवारांशिवाय होऊ शकत नाही, असं असताना सुद्धा इथे मात्र अजित पवारांना जाणून बुजून टार्गेट करण्यासाठी हे सगळं केलं जातं असं वाटतं. समृद्धी, जर पाहिलं तर अजित पवार यांचं
होम ग्राउंड म्हणू शकतो आपण पिंपरी चिंचवड मध्ये आहे, कारण त्यांनी त्या ठिकाणी ज्यावेळेस खासदार झालेले होते त्यानंतर त्यांनी 1991 पासून पिंपरी चिंचवड मध्ये विशेष लक्ष केंद्रित केलेलं होतं. जर तुम्ही दोन्ही महापालिका जर कम्पेअर केल्या ऍज इट इज, जर पुणे महापालिका असेल किंवा पिंपरी चिंचवड महापालिका असेल, तर पिंपरी चिंचवड महापालिकेचा प्रचंड विकास हा अजित पवारांनी केलेला आहे. प्रशस्त रोड, अगदी हवी ती सुविधा त्या ठिकाणी त्यांनी पिंपरी चिंचवड शहरामध्ये नागरिकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. एवढं सारं झाल्याच्या नंतर सुद्धा ज्या पद्धतीनं अजित पवार यांच्या जवळचे दोन शिल्लेदार, मग आपण म्हणू शकतो ते लक्ष्मण जगताप असतील किंवा महेश लांडगे, यांना या दोघांना ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि त्यानंतर कुठेतरी अजित पवार यांचं जे वर्चस्व होतं पिंपरी चिंचवडमध्ये ते पूर्णपणे कुठेतरी नेस्तानाबूत करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आला. आणि त्यावेळी 2017 मध्ये जो पराभव झालेला होता अजित पवार यांच्या प्रचंड जिवारी लागलेला होता, कारण मी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामं केली आणि त्यानंतर सुद्धा जनतेने माझा महापालिकेमध्ये पराभव केला, हे कुठेतरी अजित पवार यांच्या जिव्हारी लागलेलं होतं. आणि त्यामुळे कुठेतरी अजित पवारांनी पूर्ण लक्ष पिंपरी चिंचवड महापालिकेकडे लक्ष केंद्रित केल्याचं पाहायला मिळतं. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर दोन पैलवान आहेत समृद्धी. एका बाजूला महेश लांडगे सुद्धा पैलवानच आहेत आणि दुसऱ्या बाजूला पुण्याचे मुरलीधर मोहोळ हे सुद्धा पहिलवान आहेत. हे दोन्ही पहिलवान, एक पुण्याचा पहिलवान आणि दुसरा पिंपरी चिंचवडचा पहिलवान, हे दोन्ही पहिलवान कुठेतरी अजित पवार यांना घेरण्याचा प्रयत्न करतात. परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अजित पवार थेटपणे वरिष्ठांवरती टीका करत नाहीयेत. जर पाहिलं तर देवेंद्र फडणवीस यांच्यावरती अजित पवार टीका करत नाहीयेत, परंतु जे पुण्याचं नेतृत्व आहे, मुरलीधर मोहोळ असतील, चंद्रकांत पाटील असतील, यांच्यावरती टीका करताना पाहायला मिळतात. तर तिकडे जे आमदार शंकर जगताप आहेत, महेश लांडगे आहेत, त्यांच्यावरती टीका करताना पाहायला मिळतात. परंतु हे दोन्ही जे स्थानिक नेते आहेत दोन्ही बाजूचे, मग मुरलीधर मोहोळ असतील आणि तिकडे महेश लांडगे असतील, थेटपणे अजित पवार यांच्यावरती हल्ला करताना पाहायला मिळतात. कुठेतरी एक महत्वाची गोष्ट अशी आहे समृद्धी, ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षामध्ये इन्कमिंग मोठ्या प्रमाणामध्ये होतंय, याचा स्पष्ट मेसेज आहे की 2029 ला होणारी विधानसभेची निवडणूक भारतीय जनता पक्ष कुठेतरी स्वबळावरती लढवण्याची शक्यता आहे. आणि त्या दृष्टिकोनातून कुठेतरी हे सगळे भारतीय जनता पक्ष कुठेतरी प्रयत्न करताना पाहायला मिळते. जर आपण पुण्यात अजित पवार आणि त्याचबरोबर पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार यांचा पराभव केला तर कुठेतरी अजित पवार यांच्या वर्चस्वाला कुठेतरी वर्चस्व कुठेतरी खाली ढासेल. त्या दृष्टिकोनातून हे दोन्ही पक्ष तर पाहिले ते दोन्ही नेते कुठेतरी प्रयत्न करताना पाहायला मिळतात. आणि निश्चितपणे वरून जर पाहिलं तर ज्या पद्धतीचं वक्तव्य सुरुवातीलाच देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं की आम्ही एवढे मूर्ख नाही आहोत की भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीची युती करायची आणि त्याचा फायदा हा विरोधी पक्षांना मिळून द्यायचा, एवढे आम्ही मूर्ख नाही आहोत असं जरी वक्तव्य केलेलं असेल तरी कुठेतरी देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पक्षाचं लक्ष हे कुठेतरी आपलं वर्चस्व पिंपरी चिंचवड आणि पुणे महापालिकेवरती राहिलं पाहिजे या दृष्टिकोनातून ते प्रयत्न करताना दिसून येत आहेत. जर तू नगर पंचायत आणि नगरपालिका निवडणुकीचे जर निकाल पाहिले तर जवळपास 7 ठिकाणी अजित पवार यांच्या पक्षाचे नगर अध्यक्ष निवडून आलेले आहेत. आणि अजित पवार यांचा पक्ष पुण्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून नगर पंचायत आणि नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये पुढे आलेला आहे. आणि त्यामुळे अजित पवारांचं पुण्यातलं राजकारण कुठेतरी संपवायचं आहे या दृष्टिकोनातून आता भारतीय जनता पक्ष प्रयत्न करताना कुठेतरी दिसतोय. नक्कीच आपण बघितलं की जरी जसं राजरत्न म्हटलं त्या पद्धतीनं दोन पैलवान मैदानामध्ये आहेत, एकीकडे मुरलीधर मोहोळ आहेत, दुसरीकडे महेश लांडगे आहेत. मात्र जरी दोन्ही पैलवान मैदानामध्ये असले तरी सुद्धा इकडे मात्र वस्ताद आहेत. असं नेहमी म्हटलं जातं की अजित पवार हे वस्ताद आहेत आणि अनेक पैलवान त्यांनी स्वतः त्यांच्या तालमीत तयार केलेले आहेत. अर्थात दोन्ही नेते हे मोठे असले म्हणजे मोहोळ किंवा लांडगे दोन्ही मोठे नेते आहेत, त्यांच्या त्यांच्या कर्तृत्वानुसार त्यांच्या पक्षामध्ये हे दोन्ही मोठे नेते आहेत. मात्र असं असताना सुद्धा अजित पवारांकडे अनुभव खूप मोठा आहे. अजित पवारांनी खूप पदं भूषवलेली आहेत, खूप वेगवेगळ्या पद्धतीचं काम केलेलं आहे. मुळात त्यांच्या कामाची शैली ही प्रत्येकाला अपील होणारी शैली आहे. म्हणजे अगदी विरोधी पक्षातले लोक सुद्धा अजित पवारांवरती टीका करताना खूप वेळा विचार करून टीका करतात. कारण मुळातच अजित पवारांचं पहाटे 5 वाजता उठून मग विकास कामांची पाहणी करायला जाणं असेल किंवा मग अगदी 1 to 1 लोकांशी बोलणं असेल, ज्या ज्या मुद्द्यांवरती त्यांना दिसतं अगदी बारीक नजर त्यांची प्रत्येक विकास कामावरती असते. कुठे थोडं जरी काही चुकलं तरी ते अजित पवारांना लगेच समजतं. म्हणजे त्यांची ही जी काम करण्याची पद्धत आहे, त्यांचं रोखठोक बोलणं असेल किंवा एखाद्या अधिकाऱ्याला झापणं असेल, हे सगळं होत असल्यामुळे अजित पवारांची जी क्रेज आहे ती क्रेज मात्र कमी होताना दिसत नाही. म्हणजे आपण अनेकदा असं बघतो की जेव्हा एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोघांचे वेगवेगळे पक्ष झालेले होते, त्यानंतर सुद्धा काही इकडे काही तिकडे झाले होते. खूप लोकांनी एकमेकांवरती टीका टिप्पण्या केल्या.
पण तरी सुद्धा जसं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हीच गोष्ट जेव्हा घडली तेव्हा मात्र अजित पवारांच्या पाठिंब्यासाठी खूप मोठा जनसमुदाय उभा राहिलेला होता. अजित पवारांचा तो एक फॅन बेस म्हणू शकतो जो त्यांच्याकडे आहे, त्यांच्याकडे त्यांचे कट्टर कार्यकर्ते आहेत आणि मुळात अजित पवारांनी पुण्यात म्हणा किंवा पिंपरी चिंचवडला म्हणा विकास कामं केलेली आहेत. त्यामुळे अजित पवार बोलतायत, विकास कामांच्या मुद्द्यांवरती बोलतात आणि आतापर्यंत तरी आपण बघतोय की शरद पवार गटाने फारसं या सगळ्या प्रचारामध्ये इन्व्हॉल्वमेंट घेतलेली नव्हती. अगदी आजच पहिल्यांदा रोहित पवार या सगळ्यामध्ये आले आणि शशिकांत शिंदे पुण्यामध्ये एक दोनदा येऊन गेलेले आहेत, एवढंच. मात्र अजित पवार पुणे आणि पिंपरी चिंचवड पिंजून काढतायत. त्यांचे मोठमोठे सभा असतील, रॅली असेल, बरंच काही काही सुरू असलेलं पाहायला मिळतं. त्यामुळे अजित पवारांनी एक हाती ही निवडणूक हाती घेतलेली आहे. काहीही करून जे कोणी आता अशा पद्धतीच्या टीका टिप्पण्या करतात त्या सगळ्यांना अजित पवार कोण आहे हे जनता दाखवून देईल असं त्यांचं एक वाक्य आहे काल परवाचंच. त्यामुळे त्याच पद्धतीने ते सगळे या निवडणुकीला सामोरे जाताना पाहायला मिळतात. अर्थात जो आपला मूळ मुद्दा होता की महेश दादांना, अजित दादांना नडणं कुठेतरी महागात पडणार का, तर हे येणारा काळ सांगेल. जसं अजित पवार म्हणतात की येत्या निवडणुकांमध्ये सगळंच समजेल. तर येत्या निवडणुकांमध्ये जनता कुठल्या दादाच्या बाजूने उभा राहते आणि कुठल्या दादांना कशा पद्धतीने बहुमत मिळतं, कुणाची सत्ता येते, हे सगळं पाहण्यासाठी आपल्याला 16 तारखेची वाट मात्र पाहावी लागणार आहे. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.